माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, स्वामी समर्थ हे अथांग कृपेचा महासागर आहेत. स्वामींना आपल्या परमभक्तांचा कधीच विसर पडत नाही. स्वामी आपल्या भक्तांचे अंतःकरण जाणतात, कारण स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या हृदयातच वास्तव्य करतात. आपल्या भक्तांची भक्ती कशी टिकेल याची खरे तर स्वामीच काळजी घेतात. स्वामी आपल्या प्रत्येक परमभक्ताचे वज्रकवचच होऊन त्याचे रक्षण करत असतात. हे सारे स्वामींशी सख्य भक्तीच्या पातळीवर आपले नातेसंबंध जुळून आले की मगच घडते. एक लक्षात घ्या की कितीही जिवलग सगळे सोयरे आणि मित्र परिवार असला तरी त्यातला कुणीही संकटाच्या वेळी कामाला येत नाही. तुम्हाला शेवटी स्वामींनाच प्राणपणाने हाक मारावी लागते, कारण संकटे जेव्हा कोसळतात तेव्हा सर्व जिवलगांची मानसिक श्रेणी आपल्याला आपोआप कळून चुकते. त्यांच्या मदतीला किती मर्यादा आहेत याची आपल्याला जाणीव होते. तेव्हा खरे तर लक्षात येते की मैत्री माणसाशी कितीही सख्य जोडले तरी त्यांच्या मैत्रीला मर्यादा आहेत. स्वामी समर्थ मात्र असे एक अवतारी पुरुष आहेत की त्यांचे सख्य कधी तुटत नाही. ते तुम्हाला प्रत्येक संकटात मदत करतात. म्हणून समर्थ म्हणतात की मनोनी सख्य देवासी करावे, हितगुज तयासीच सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. स्वामी प्रत्येक जीवाला संकट समयी जवळ घेतात, त्याची दुःखापासून मुक्तता करतात, त्याला शाश्वत आनंद देतात. म्हणून नेहमी त्यांच्याशीच हितगुज करावे. आपल्या मनातले फक्त त्यांनाच सांगावे, त्यांच्याशीच सख्य जोडावे, कारण आपल्या सुखदुःखात धावत येणारे फक्त स्वामीच असतात. ही आठवी सख्य भक्ती मी तुम्हाला विस्ताराने सांगितली, कारण आपण आयुष्यभर माणसांच्याच मायावी विश्वात राहतो आणि शेवटी फसतो. त्यापेक्षा स्वामींशी सख्य भक्तीने जोडले जा, त्यातच आपले हित आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याशीच नामस्मरणाने जोडले जा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.